सोलापूरच्या सरकोली इथे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना गावबंदी करणारे मराठा आंदोलकच होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी हा दावा केला. काल लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी प्रणिती शिंदे सरकोली इथे गेल्या असता काल रात्री त्यांची गाडी अडवण्यात आली. साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी ग्रामपंचायतीवर महिलांनी हंडा मोर्चा काढला. गेल्या 1.5 महिन्यांपासून पिण्याचं पाणी, वापरायचं पाणी येत नसल्यामुळे महिलांना वणवण करून पाणी मिळवावं लागतंय. मात्र टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जावा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा या महिलांनी दिलाय. वारणा नदीकाठच्या गावांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणात केवळ 45% म्हणजेच 12.60 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढतीये, त्यातच धरणातून विसर्गही सुरू आहे, त्यामुळे धरणातील पाणी पातळी खालावत जाते. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पालघरमधील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली. 3 महिन्यांपासून ही गळती सुरू आहे. त्यातून दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जाते. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या गळतीकडे दुर्लक्ष करतंय. भंडारा जिल्ह्यातील साकोलीत 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं. रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्यामुळे भंडारा नागपूर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याच्या भोर तालुक्यातील मोहरी गावात डोंगर रांगांमध्ये वणवा पेटलाय. वणव्यात डोंगरातील वनसंपत्तीचं मोठं नुकसान झाले. त्याचबरोबर परिसरातील शेतीचंही मोठं नुकसान झाले. यामुळे वनसंपत्तीबरोबरच सरपटणारे प्राणी, पक्षी यासारख्या वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे. पोलिसांनी नवरगाव ते तामसवाडी मार्गावर वाळूचे 7 ट्रॅक्टर पकडलेत. या कारवाईत पोलिसांनी 7 ब्रास वाळू, 6 मोबाईल, 7 ट्रॅक्टर असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुण्यात वॉशिंग मशीन विकणाऱ्या तरुणाला ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय. या तरुणानं वॉशिंग मशीन विकण्यासाठी वेबसाईटवर टाकली होती. ही मशीन घेण्याची बतावणी करत आरोपीनं त्याला QR कोडवर 5 रुपये पाठवून पहा असं सांगितलं. मात्र तरुणानं 5 रुपये पाठवताच त्याच्या अकाउंटमधले 1.5 लाख रुपये लंपास केले. पुण्याच्या भोरमधील निर्मलनगर परिसरात एकाच रात्रीत 5 घरं फोडण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमाराला बंद घरांच्या कड्या तोडून चोरट्याने डल्ला मारल्या. यात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह गृहोपयोगी वस्तूही लंपास केल्यात. काही संशयित CCTVमध्ये चित्रित झाले. नागपुरात विदर्भ टूर ऑफ स्पेस ऑन व्हील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाकडून हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला इस्रो प्रमुख S. सोमनाथ यांनी उपस्थिती दर्शवली. चांद्रयाननंतर इस्रो आणखी मोहिमेसाठी सज्ज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं.